छत्रपति संभाजीनगर में ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन की मुश्किलें लगातार बढ़ती दिखाई दे रही है। मतीन पटेल प्रकरण अभी ठंडा भी नहीं पड़ा था कि अब MIM के नगर सेवक मेराज खान जलील खान गंभीर आरोपों के चलते पुलिस कार्रवाई के घेरे में आ गए हैं। आरोप है कि मेराज खान ने चुनावी शपथ पत्र में अपने तीसरे बच्चे की जानकारी जानबूझकर छिपाई, साथ ही फर्जी जन्म प्रमाण पत्र के आधार पर बोनाफाइड सर्टिफिकेट बनवाकर शासन को गुमराह करने और गलत जानकारी देकर चुनाव लड़ने का भी आरोप लगाया गया है। इस पूरे मामले में सिटी चौक पुलिस ने मेराज खान समेत एक स्कूल के मुख्याध्यापक को गिरफ्तार किया है। वहीं इस प्रकरण में कुल 7 लोगों के खिलाफ मामला दर्ज किया गया है, जबकि बाकी 5 आरोपी फिलहाल फरार बताए जा रहे हैं। पुलिस उपायुक्त पंकज अतुलकर ने जानकारी देते हुए कहा कि फरार आरोपियों की तलाश तेजी से जारी है और जल्द ही सभी को हिरासत में लिया जाएगा। फिलहाल इस कार्रवाई के बाद छत्रपति संभाजीनगर की सियासत में हलचल तेज हो गई है। काल आम्हाला आमच्या सिटी चौक पोलीस स्टेशनमध्ये हे गुन्हा दाखल झाला आहे, ज्यात मेराज खान जे की नगरसेवक आहेत सध्या छत्रपती संभाजीनगर म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे, त्यांना आम्ही अटक केली आहे। तसेच यात एक गुन्ह्यामध्ये टोटल 7 आरोपी आहेत। 7 पैकी 2 सध्या अटक आहेत, इतर पण आम्ही पुढे कारवाई करू त्याच्यावर। हे गुन्ह्याचा जे माहिती आहे आम्हाला, याच्या आधी 26 मार्चला एक अटेम्प्ट टू मर्डर खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला होता सिटी चौक पोलीस स्टेशनला। त्याची तपासमध्ये आम्हाला अशा आढळला की 307 जे आरोपी होते मेराज खान, त्यांचे ते गुन्ह्यामध्ये त्यांचा मुलगा जे आहेत, जे अंडर एज आहेत, ते पण आरोपी होते। आता ते गुन्ह्यामध्ये आम्ही तपासात असं आम्हाला रेकॉर्डमध्ये आला की जे अंडर एज मुलगा आहे, ते मुलगेचं नाव ऑल ऑफ अ सडन चेंज करण्यात आला होता मनपाचे जे निवडणुका होते त्याच्या आधी। त्याची आम्ही सखोल चौकशी केली। त्याच्यातून आम्हाला हे माहिती मिळाली की खरं ते मूल जे आहेत, ते मूल मेहराजचा तिसरा अपत्य होता आणि त्याची तिसरा अपत्य हे होण्याची बाब लपवण्याकरिता त्यांनी त्याचं नाव जानेवारीमध्ये चेंज केला आणि त्याच्यामुळे त्यांना मेहराजला जे आपला कॉर्पोरेटरचा निवडणुका आहेत ते लढवायला ते पात्र झाले। हे सगळं क्लिअर झाल्यावर आम्ही त्याची आणखी बॅकग्राऊंड माहिती काढली, नेमकं कोणत्या शाळेतून त्यांनी हे बोनाफाईड सर्टिफिकेट बनवला किंवा कुठून त्यांनी हे जे बर्थ सर्टिफिकेट आहेत, फोर्स्ड बर्थ सर्टिफिकेट हे बनवला, हे सगळं खात्री करून आम्ही शेवटी काल हे प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल केला आहे। सध्या टोटल हे गुन्ह्यामध्ये आम्ही 7 लोकांना आरोपी केला आहे। आणखी इतर लोकांना पण जर आम्हाला आमची तपासमध्ये निष्पन्न होईल त्यात ते लोकांना आरोपी करू। सध्या जे 2 आरोपी आम्ही अटक केले आहेत, मेराज खान आणि शाळेचे जे मुख्याध्यापक आहेत, त्यांची आज आम्ही पोलीस कस्टडी रिमांड घ्यायला कोर्टाला जाणार आहेत आणि त्याच्यानंतर रिमांड मिळाल्यानंतर आम्ही त्यांच्याकडून पुढे तपासासाठी सखोल विचारपूस करू। पुढील जे आमच्याकडे 5 आरोपी आहेत ते आमचे रडारवर आहेत, ते लवकरात लवकर ते पण अटक होईल। छत्रपति संभाजीनगर से संवाददाता नीलेश भारती की खबर। निष्पक्षता का कदम, आपकी हर समस्या में आपसे पहले दिखेंगे हम हैं न्यूज फर्स्ट। ईश्वर का सच, हमारा साहस और आपका विश्वास। सच, साहस और विश्वास। अगर आप ये वीडियो YouTube पर देख रहे हैं तो हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाएं। और Facebook पर देख रहे हैं तो हमारे पेज को लाइक करें।